ईडीच्या आरोपातनं आपली निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय। मुश्रीफांच्या मागे ईडीचा ससेमिरा संपावा आणि घाटगे यांच्या मालमत्तेचं प्रकरण मिटावं यासाठीच ही अनपेक्षित युती झाली अशी खरमरीत टीका शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी केलेली। नगरपालिका निवडणुकीसाठी कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाटगे एकत्र आले, त्यामुळे संजय मंडलिक एकटे पडले। मंडलिकांना उत्तर देताना मुश्रीफांनी आपल्याला ईडीकडून क्लीन चिट मिळाल्याचं म्हटलं। शरद पवारांसोबत असताना मुश्रीफांवर ईडीकडून छापेमारी झालेली। मुश्रीफांनी कारखाना उभा करताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यामुळे मुश्रीफ अडचणीत आलेले। मात्र आता अजित पवारांसोबत आल्यावर मुश्रीफ सत्तेत आले आणि नेमकं काय घडलं की त्यांना क्लीन चिट मिळाली याची चर्चा आता सुरू आहे। काही लोक म्हणतात राजकीय स्वरूपाची युती आहे, काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी युती केली, पुढच्या काळामध्ये अमुक ऍडजस्टमेंट होणार आहेत। तर कागल तालुक्यामध्ये विशेषतः कागल शहरामध्ये चर्चा आहे। काही ठिकाणी जमिनीवर आरक्षण समरजित घाटगेंची टाकली होती, ती त्यांना काढून घ्यायची होती। ईडीच्या मध्ये त्यांनी स्वतःच भूमिका घेतली होती, त्याबद्दल मुश्रीफांना सुटका करून घ्यायची होती। पण ईडी आणि आमचं काय म्हणायचं प्रॉपर्टी ह्याचं डील त्यामध्ये झालेलं आहे। संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे। ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे। एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही। त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते, त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती। तर मुश्रीफांची निर्दोष मुक्तता हा दावा नाहीये तर सत्यता आहे असं भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे। हसन मुश्रीफ यांनी दावा केलेला आहे की ईडीच्या आरोपातून माझी मूळ निर्दोष मुक्तता झालेली। हे दावा नाही, सत्य सांगितलं कसं, दावा काय करायचा आहे। निर्दोष मुक्तता ईडीच्या याच्यातून झाली असावी, पण त्या दावा नाहीये। त्यांना जी काही त्या माध्यमातून माहिती असेल त्यांनी सांगितलं की आता ईडीतून ते मुक्त झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।